दरम्यान तुकाराम मुंडेंनी मोर्चा आता शालेय मध्यान्ह भोजनाकडे वळवलाय। प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि सकस आहार मिळावा ही मागणी बोलून दाखवताना सर्व बोर्डांच्या शाळांना नियम आता लागू राहणार आहेत। विनापरवाना शाळेत, अंगणवाडीत, वसतिगृहात अन्न पुरवठा येणार नाही। शाळेतील कॅन्टीन अन्न पुरवठा करणाऱ्यांना परवाना हा लागणारच आहे। शाळेच्या कॅन्टीनमध्ये भाज्या, कडधान्य अशा भाज्या असाव्यात। अंगणवाडी ते शाळात FSI परवाना असलेल्यांनाच सुविधा वापरता येणार आहेत। शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडला आता बंदी घालण्यात आली आहे। वडापाव, समोसा, चिप्स आणि कोल्ड्रिंकची विक्री शाळांच्या आवारात बंद होणार आहे। ईट राईट स्कूल अभियान आता राज्यभर राबवलं जाणार आहे। शाळेत कॅन्टीन आणि खाद्य विक्रेत्यांना FSSAI चा परवाना आता बंधनकारक असणार आहे। कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातले स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे। म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त FSI लायसन्स असणारेच असू शकतात। जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील। विदाउट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व करू शकत नाही।